दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतून जातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय। फडणवीसांचा पलटवार, तर सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाला असल्यास कठोर कारवाईचाही इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, तर नाना पटोले यांचा इशारा। मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त। भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचाही आरोप। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांची उभारणी होणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। वादग्रस्त माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ। दिल्ली हायकोर्टानं जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये परवानगी नाही, तर कर्तव्य पथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी। सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर नागरिकांची गर्दी। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा।